आज मी बनवणार आहे संडेला फंडे। जास्त करून दिवसभर मला टाइम नाही मिळणार आहे स्वतःला, बिकॉज आपल्या गेंडा स्वामीचा आज फोटोशूट करायचा आहे, बर्थडे फोटोशूट। यार प्लीज जरा तरी व्यवस्थित दिसा ना केसन। तर आत्ता मी झोपलेली अशीच पडून होती मोबाईल बघत। मग मी विचार केला, बरेच दिवस माझं चाललंय की मोमोज बनवायचे। सो लेट्स गो, आपण मिळून मोमोज बनवूया। आणि आज हेल्दी मोमोज बनवायचे कसे ते मी तुम्हाला सांगणार आहे। सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, टेस्टी पण आणि हेल्दी पण। आणि आता आपण बनवतोय मोमोज। सो पहिली व्हेजिटेबल आहे गाजर। मी गाजर एकदम बारीक हे करून घेते, चॉप करून घेते आणि त्यानंतर बाकीच्या वेजेस मी तुम्हाला दाखवते। आणि हे आहेत आपल्या सगळ्या वेजेस, इकडे गाजर आणि कांदा याच्यामध्ये सगळं मिक्स करायचं। सगळ्या व्हेजिटेबल्स मी एका कापडवरती घेतलेल्या आहेत, त्या कापडवरती टाकायच्या। खाली काहीतरी प्लेट किंवा काही ठेवू शकता तुम्ही। त्यानंतर मस्तपैकी ते कापड असं हे करून घ्यायचं आणि एकदम घट्ट पकडून त्यातून सगळा जो रस आहे, व्हेजिटेबल्सचं जे पाणी आहे ते सगळं काढून टाकायचं। त्यानंतर सगळ्या व्हेजिटेबल्स मी आहे त्या भांड्यामध्ये परत काढून घेतल्या। कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं, त्याच्यामध्ये जे जे स्पायसेस म्हणजे घरातले मसाले जे जे मला हवे होते ते सगळे टाकून घेतले आणि मग त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकल्या। मग मस्त ते सगळं एकदम परतून आणि हलवून मिक्स करायचं, जेणेकरून ते एकजीव व्हावं आणि चांगलं फ्राय व्हावं। त्याच्यानंतर ते काही असं दिसतं आणि हे झालं आपलं आतलं स्टफिंग किंवा ह्याला फिलिंग सुद्धा म्हणतात। मीठ मी सगळ्यात शेवट टाकलं, कारण पहिला टाकलं असतं तर थोडंफार पाणी होतं ना त्याचं, त्यामुळे मी नंतर शेवट टाकलं। हेल्दी आहेत त्यामुळं हे गहूच्या पिठाचं म्हणजे गहूच्या पिठाचे मी केलेले आहेत गोळे दोन। आणि याच्यामध्ये मग आपण घालणार आहोत फिलिंग। त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये मस्त पाणी गरम करायला ठेवायचं। एकदम पाणी उकळल्यानंतर अशी चाळणी किंवा मोदक पात्राची चाळण वगैरे म्हणतात ना, हे त्याच्यावरती ठेवायचं। आणि मग हे मस्त मस्त असे जे मी शेप देऊन असं मोमोज बनवलेले आहेत ते सगळे एकत्र असे या चाळणीमध्ये वरती ठेवून टाकायचे, जसं मी ठेवलेलं आहे। त्यानंतर त्याच्यावरती एखादी प्लेट किंवा काही तुमच्याकडं असेल ते झाकून घ्यायचं। मस्त थोडा वेळ ठेवायचं, एक 10 मिनिट, 8 मिनिट, 7 मिनिट, तुमची फ्लेम केवढी असेल गॅसची त्याच्या अकॉर्डिंग। आणि ते मस्त स्टीम करून घ्यायचे। तुम्हाला जर फ्राईड मोमोज बनवायचे असतील तरी तुम्ही बनवू शकता, मी नाही बनवत, कारण फ्राईड मोमोजमध्ये तेलाचा वापर खूप होतो, तेलामध्ये तळावे लागतात आणि त्याच्यामधून मग खूप तेल पोटात जाईल, त्यामुळे मी ते नाही बनवलं। आता आपण बनवणार आहोत चटणी मोमोजसोबत खाण्यासाठी, तीही आपण घरच्या घरीच बनवणार आहोत। सॉस वगैरे खायचं नाही, कारण सॉसमध्ये टमॅटो चांगले नसतात, त्याचबरोबर साखर असते आणि ते चांगलंच नसतं मुळात, त्यामुळे सॉसेस नका खाऊ। एकदम घरच्या घरी सोप्या पद्धतीने ही चटणी बनते। पहिल्यांदा तर टमॅटो घ्यायचा, त्याला 4 भाग काप काढायचे, जसे मी केलेले आहेत, पाठीमागं जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता। त्याच्यानंतर मस्त हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि तुम्हाला जर जास्त तिखट नसेल तर बेडगी मिरच्या, लोंगी मिरच्या याच्यामध्ये प्रकार असतात, कमी कोणती तिखट आहे विचारून तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर अद्रक आणि थोडासा लसूण टाकून ते एकदम शिजायला, स्टीम व्हायलाच ठेवायचं। इतक्यात मोमोज पण व्यवस्थित स्टीम झाले होते। मग मी ते सगळे प्लेटिंग करून घेतलं, प्लेटमध्ये काढून घेतले। त्यानंतर स्टीम करायला जे मी ठेवलं होतं त्यातलं पाणी मी काढून ठेवलेलं आहे नंतर यूजसाठी। आणि मिक्सीमध्ये मस्तपैकी ते सगळं स्टीम केलेलं काढून घेतलेलं आहे। मग ते टमॅटो, मिरची आणि सगळं काही त्याची मस्त प्युरी केली आणि कढईमध्ये एकदम थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये ती सगळी प्युरी टाकली आणि थोडंसं मगाशी उरलेलं पाणीसुद्धा टाकलं, सगळं मस्त मिक्स करून घेतलं। मग त्याच्यामध्ये एकदम थोडीशी साखर टाकून घेतली। से हाय। सुहानी रॉयला आपण चटणी काढायच्या कामाला लावले। आमचे मोमोज बनवून झालेले आहे, चटणी सुद्धा बनवून झालेली आहे आणि सुहानी आली इकडे आपल्या घरी मोमोज खायला। मोमोज नाही बरं बाबा, मोमो खायला आल्या। आई गची कसलं वाटते ते मोमो। गौर से देखिए चेहरे को, गौर से। आणि आपले मोमोज माझ्या भाषेत आणि सोहानीच्या भाषेत मोमो
रेडी आहेत मस्तपैकी. त्या चटणीमध्ये जेव्हा मी बुडवून घेतलं आणि टेस्ट करून बघितलं, हा 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 खतरनाक. सिरियसली खूप भारी लागलं, खूपच टेस्टी होतं. आणि प्रत्येक वेळी मैदाच यूज करावा असं नाही आहे, तुम्ही घरच्या घरी गहूच्या पिठापासून सुद्धा बनवू शकता. खूप टेस्टी लागतं. खरंच खूप टेस्टी झाले. तुला आवडलं? तारीफ कर थोडी. चटणी मी बनवला म्हणून छान झालं. हलवला नसतो, नुसतं हलवलंय. टॉपचा विषय, टॉपचा. आणि गाईज सुहानीचा बर्थडे येतोय, सो तिचं फोटोशूट करायचं आहे. मग आपल्या शॉपमधला ड्रेस आपण एक सिलेक्ट केला आहे तिच्यासाठी. आणि सध्या मेकअप आर्टिस्ट आणि फोटोग्राफरसुद्धा बघायचा आम्ही खूप जास्त प्रयत्न केला, पण लग्नाचा सीझन असल्यामुळे माझ्या कॉन्टॅक्टमधले A to Z फोटोग्राफर्स बिझी आहेत ऑर्डरमध्ये. सो सुहानीचा मेकअप आज मी करते आणि फोटोग्राफी पण मे बी मी करेन. एक फोटोग्राफर आहेत ज्यांच्याशी बोलणं झालं, ते आहेत फ्री, पण हाफ डे आहेत फ्री, म्हणजे त्यांना पण ऑर्डर आहे. ऑर्डर झाल्यानंतर ते फोटोशूटला येतो बोललेत. मग तोपर्यंत आता मी हिचा मेकअप करून घेते. अरे तू संत साधू पोरगी दिसायला लागल्या सिद्ध, जे की हे नाही आहे. सो मी आता हिचा मेकअप करणार, मग आम्ही रेडी होणार आणि मग आम्ही जाणार लोकेशनला. मग बघू, फोटोग्राफरला कॉल करेन तो कधी येतोय काय, देन मग आम्ही फोटोशूट करणार. आणि जर फोटोग्राफर नाही आला तर गौरी पाटील फोटोग्राफर बनेगी भाई. चलेगा तेरे को? चलेगा नाही असं म्हण, हमेशा तू ही निकालती है, तू तुझ में क्या बुराई, असं काय तर चांगले वाक्य बोल जरा. चलेगा चलेगा. चला आपण मेकअप झाल्यावर भेटूया. गाईज बघा मी केवढा सुंदर मेकअप केला हिचा. डोळे बघा, डोळे. ऍक्शन, ऍक्शन, कॅमेरा रोल, ऍक्शन. ऍक्शन मॅम, फुसके मॅम, ऍक्शन. मॅमच्या केसांच्या जटा झालेल्या आहेत, त्या आता आम्ही स्ट्रेटनरनं स्ट्रेट करणार आहोत. अशा मी नाही, तीच करणार आहे. आणि हा ड्रेस घातलाय त्यातनं त्या दिसना झालेत, कारण अंगातनं मांसच्या जागी तिची हाडं यायला लागलेत बाहेर. एवढी तारीफ पुरेशी आहे. आता उठतंय. 2 तास घालवले तिनं, 2 तास. चुगली बरोबर 2 तास घालवले तिनं, एवढं फक्त कपडे घालायला आणि ज्वेलरी घालाय. कशी दिसते अक्का आमची? काय मागाय जाणार आहे आता चौकात. काय छुट्टा दे दो भैया. गाईज इकडं आलेल्या आहेत शेळ्या. एखादी समजा चुकून हिच्या अंगावर डायरेक्ट आली पळत तर ऐक थांब, जाऊ दे बाबा त्यांना. आणि ही रस्त्या बसल्या, हिला रस्त्या बसायची वेळ आल्या. म्हणलोत ना मी मागायला जाणार आहे आवरून झाल्या. ही बसल्या बघा इथं आता. अय किती गोळा झालं, किती हानच करतो. किती गोळा झालं? 10 रुपये नुसतं. छी लालत आहे तुझ्यावर, एवढं आवरून येऊन सुद्धा 10 रुपये नुसतं मिळेल. शेळ्यांनो अरे थांब ना बाई, तिथं उभा राहिला, तिथं उभा राहून मी करणार व्हिडिओ. कशी करू? मागणं तिनं मला हाणलं म्हणजे काय करू? माझा लहानपणीचा एकदम जोरदार किस्सा आहे शेळ्यांसोबत. शेळीनं डायरेक्ट माहितीये का, नाही अजून, शेळीनं डायरेक्ट माझ्या पोटात शिंग खुपसलेलं सुहानी. सिरियसली, म्हणजे आता असं खुपसलं नव्हतं, वरबडल्यासारखं असं. इन्सिडेंट दिसतात खूप. अंगठा गायब. तुझ्या तर नालाय की ही कट करणार. ए प्लीज नको, गाडीकडं नको दिदे, आपण परत काय तर. बघ ती बाय गेली बघ, गावात ह्याच्यात गेली, झाडात गेली बाई. इकडं बघ, दुसऱ्याची पंचायत लय गावात. देखो किस तरह से रस्ते पे बैठते. करतेस का व्हिडिओ ह्याच्या? ती बाई कशी करते, साडी नेसल्यानंतर असं उठायचं, साडी नेसल्यानंतर तसं बसायचं. तसं तू पण कर. ड्रेस घातल्यावर रस्त्यावर कसं बसायचं? मॉडर्न भिकारी दिसतोय. बर चला एकदम काढ. मला दिसलाय काय मोर. हे बघितलं, ते बघ किती पुढं. मोर नाही तो, मोरच आहे मंद. मोराला मोर म्हणून झाल्या, मग काय गाढव म्हणते. अरे मोर आहे पण तो मोर नसतो, फिमेल मोर नाही तो.
लोकेशन बघा फक्त हे तू नाही अडकत वर पकड नीट घे पुढं. हे आमचं सिक्रेट लोकेशन आहे आय थिंक, कारण बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये विट्यातलं. तुम्हाला जर विट्यातून असाल तुम्ही आणि तुम्हाला माहिती असेल हे लोकेशन तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हे बघा इकडं थोडंसं मला हॉरर पण वाटतं, असं डेंजर, मला भीती वाटते इथं पर्सनली एकटी वगैरे यायला तर. आणि खूप भारी लोकेशन आहे. फार परिश्रम करून नाही, खूप जास्त हार्ड वर्क आणि मेहनत करून आम्ही आलो इडली खायला. काय काय हा सुहानीनं रस्त्यावर बसून भीक मागितल्या आणि ती गोळा करून आम्ही इडली खायला आलोय ना सुहानी. प्रगती मागून बनलेले उद्योजक. शब्बास बेटा. सो गाईज आता आम्ही केलेला आहे मॅडमचा दुसरा लुक आणि इथं आम्ही आलो होतो फोटोशूट करायला. आज तिची फोटोग्राफर पण मीच आहे, कॅमेरामॅन सुद्धा मीच आहे. माझ्या केसांना थोडे इग्नोर करा, मम्मीने खूप जास्त तेल लावून चंपू केले. सो आता आमचं झालेलं आहे इथं शूट सगळं कम्प्लीट आणि आता आम्ही जातोय घरी. खूप झालंय ना आणि 1 नंबर फोटो काढले. ओके. बुकिंगसाठी बिलकुल कॉल करू नका कारण पर्सनल फोटोग्राफर आहे आमचा आणि मेकअप आर्टिस्ट. कितने पैसे दोगे आप हमें आज के? चला पॅकअप. इज्जत नाही भाई इधर आपली. आणि ड्रेस कसा वाटतोय सांगा, आपल्या शॉपमधला आहे. आवडला तुला ड्रेस? मस्त. सो चलो. हॅपी बर्थडे. थांब. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर गेंडा. हॅपी बर्थडे टू यू.